नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागानं गेल्या 13 वर्षामध्ये नियमबाह्य काम करणाऱ्या तब्बल 900 दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणीच रद्द केली असून त्यातील 363 संस्थांवरती गेल्या वर्षभरामध्ये अशी कारवाई करण्यात आली. कारवाईचा बडगा पुढेही सुरू राहील असं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय. नोंदणी रद्द करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण संस्थांपैकी ज्यांनी राज्य सरकारकडनं अनुदान घेतलं आणि त्याचा विनियोग त्यांनी कसा केला, अनुदान घेत असताना त्या काळामध्ये झालेल्या अनियमिततेही आता चौकशीच्या रडारवरती येण्याची ते शक्यता आहे. तुकाराम मुंढे हे ऑगस्ट 2025 मध्ये या विभागाचे सचिव झाले. 363 संस्थांपैकी बहुतेक संस्थांची नोंदणी त्यांच्या सचिवपदाच्या काळातच रद्द करण्यात आली आहे. राज्यामध्ये दिव्यांग व्यक्ती अधिनियमांतर्गत दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे नोंदणी करणं अनिवार्य असतं. ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा कार्य करू इच्छितात त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. सर्व संस्थांनी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्यांच्या संकेतस्थळावरती नोंदणी पूर्ण करणं आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास संबंधित संस्थांवरती अधिनियमातील कलम 91 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलंय. संस्थांनी नोंदणी केल्यामुळे त्यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींचं सक्षमीकरण आणि पुनर्वसन करणं शक्य होईल. हे कार्य करताना दिव्यांगांच्या हक्कांचं, अधिकारांचं उल्लंघन होणार नाही आणि त्यांना न्याय दिला जाईल याबाबत दक्षता घेतली जाईल असंही ते बोलले. तर काही संस्थांनी प्रत्यक्षात जेवढे विद्यार्थी रेकॉर्डवर दाखवले होते प्रत्यक्षात तेवढे विद्यार्थी संस्थेत नव्हतेच. कायद्यानुसार या संस्थांनी दिव्यांगांना ज्या सवलती द्यायला हव्यात त्या दिलेल्याच नाहीत, फक्त कागदावरती दाखवल्यात. दिव्यांग संस्थांसाठी असलेल्या कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन दिलं नाही, परंतु वेतन अनुदान मात्र सरकारकडनं लाटलं. संस्थेच्या संचालक मंडळातील अंतर्गत वादाचा फटका संस्थेला आणि कर्मचाऱ्यांना दोघांनाही बसतोय. नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांवरती अपात्रतेची कारवाई पुढे देखील होत राहील. ज्या उद्देशांसाठी संस्थेला नोंदणी देण्यात आली त्या उद्देशांचं पालन होत नसेल तर अपात्रताही करावीच लागेल. नोंदणीशिवाय चालणाऱ्या संस्था बंद केल्या जातील असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलंय. त्यामुळे आता राज्यातील जवळपास 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई करत बंद केली किंवा रद्द केली. तर मग मित्रांनो, यावरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.